शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबा विरोधात आता ठिकठिकाणी निदर्शनं सुरू झाली आहेत। गोंदियात बागेश्वर बाबाच्या प्रतिमेला काळं फासं जोडे मारण्यात आले। पुण्यातही काँग्रेसनं बागेश्वर बाबा विरोधात जोरदार आंदोलन केलं। मालेगावातही शिवप्रेमींनी जोरदार निदर्शनं केली। धीरेंद्र शास्त्रीच्या वक्तव्यावरून शिवप्रेमी चांगलेच आता संतप्त झाले। शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबांवर धाराशिवकरांनी संताप व्यक्त केलाय। बागेश्वर बाबाला कोल्हापुरी चपलेनं मारल्यास 1.5 लाखाचं बक्षीस देण्यात आलंय। धाराशिवकरांच्या वतीनं 1.5 लाखाचं बक्षीस जाहीर झालंय। बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल न केल्यानं शिवप्रेमी आता संतप्त झाले। जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना स्वतः मुख्यमंत्री समोर असताना स्वतः नितीन गडकरी समोर असताना ते वक्तव्य करतो, याच्यावर कारवाई का केली नाही। आमची सगळी शिवप्रेमींची एकच इच्छा आहे, ह्या हरामखोरावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा उद्रेक होईल। आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिवच्या वतीनं ह्या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस या धाराशिवच्या वतीनं जाहीर करतो मी आज। बागेश्वर बाबाने केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय स्तरातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत। बागेश्वर बाबाने माफी मागितली आहे, त्यामुळे आंदोलकांनी आपला रोष कमी करावा असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर गुलाबराव पाटलांनी चांगलीच आगपाकड केली। आमच्या महाराजावर बोलणारा कोण हा बागेश्वर असा सवाल गुलाबराव पाटलांनी केलाय। तर अक्कल नसलेले लोक महाराज होऊन बसले, त्यामुळे अभ्यास असेल तरच शिवाजी महाराजांबद्दल बोलावं अशी तंबीच गुलाबराव पाटलांनी दिली। या पद्धतीचं जे काही मन दुखवणारं शिवप्रेमीच्या आणि महाराष्ट्राच्या देशातल्या 140 कोटी भारतीयाला पटणार नाही असं कुठलं स्टेटमेंट कोणी करू नये। शेवटी इतिहासामध्ये अनेक गोष्टी वेगळ्या पद्धतीने लिहिलेल्या आहेत, वेगळ्या मांडलेल्या आहेत। कुठल्याही इतिहासाचा दाखला हा जरा तपासूनच त्याने प्रत्येकाने बोललं पाहिजे। मला वाटतं की त्यांनी माफी मागितलेली आहे। आता थोडा आंदोलनकर्त्यांनी माफी मागितल्यानंतर थोडा जो त्यांचा रोष आहे तो त्यांनी कमी करता येईल किंवा कमी करावा अशीच विनंती राहणार। कोण बागेश्वरा आमच्यावर महाराजांवर बोलणारा? बागेश्वर महाराज हा शिवाजी महाराजांच्या तळपायाची खरड नाही आहे। अक्कल नसलेले लोक हे महाराज होऊन बसलेले आहेत काही आणि काही महाराजांच्या बाबतीत बोलतात। अभ्यास असेल तर बोलावं, नाहीतर बोलू नये। शिवाजी महाराज म्हणजे काही नाणं नाही आहे इकडून घेतलं आणि तिकडे फेकलं। याच्या पुढे असा बागेश्वर असेल कोणताही सागेश्वर असेल असे वाकडे तिकडे बोलले तर मग यांनाही आम्ही आमचा धडा शिकवू।